ओम साईराम मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लांब बाहीची कटिंग दाखवणार आहे। सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। हे पहा, आता लांब बाहीचं माप कशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला, जिथे फिटिंग केली तिथपासून सरळ रेषेमध्ये घ्यायचं आहे। आणि हे पहा, शोल्डरपासून अशा पद्धतीने बॉटम आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर हे आपलं तयार आलेलं आहे 9 इंचावरती। बरोबर अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते मेजर करून घ्यायचं आहे। पहा, त्यानंतर पाहता जिथे बॉटम आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। किती इंचावरती आलेला आहे त्या हिशोबाने आपल्याला मार्किंग करायची असते। 4.5 इंचावरती बॉटम आलेला आहे। त्यानंतर परत अजून एक जी गोष्ट असते मोस्ट इम्पॉर्टंट, ती म्हणजे ही पहा, इथे आपली मुंडा खोली, तयार मुंडा खोली किती आहे इकडे 7.5 इंचावरती। हे 3 माप जे आहेत ते आपण घ्यायचे आहेत। आता 2 पद्धतीने बाही कटिंग जी आहे ती मी तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यानंतर पहा, आता इथे आपण काय केलेलं आहे, अस्तरचा कपडा घेतलेला आहे तो आता 4 फोल्डमध्ये करून घ्यायचा आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने। आता हे पहा, 34 छातीच्या मापाच्या ब्लाऊजच्या हिशोबाने आपण ही बाही जी आहे ती कटिंग करणार आहोत। 34चा चौथा भाग जो आहे तो होतो 8.5 इंच। आता इकडे पहा, आता व्यवस्थित तुम्हाला मी 2 पद्धतीने दाखवणार आहे। हे पहा, हे आता इथे किती आहे 8.5 इंच, बरोबर 8.5 इंचावरती इथे आपण अशी मार्किंग करून घेतली। आता इथे किती बसते आपली मुंड्याची बाजू जी आहे, आपण जिथे स्लीव जॉईंट करणार आहोत ते आपण बाहीवरती मोजून घेतलं आहे। तर किती भरलेलं आहे 7.5 इंच। तर बरोबर हे पहा, या ठिकाणी 8 इंच भरलेलं आहे। का भरलेलं आहे तर वरती अर्धा इंच जे आहे ते आपलं शोल्डर मार्किंगमध्ये जाणार आहे। ज्यावेळेस शोल्डर मार्किंग अर्धा इंच जी आहे ती पकडून आपण तंतोतंत जेव्हा मोजायला जाऊ तेव्हा बरोबर 7.5 इंचावरती इथे जी आहे ती आपली मुंडा खोली जी आहे ती परफेक्ट आलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे 7.5 इंचावरती मुंडा खोली जी आहे ती परफेक्ट आलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता 7.5 इंच जेव्हा इकडे भरलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1.5 इंच जे आहे ते एक्स्ट्रा ॲड करायचं असतं। क्रॉसमध्ये जर मोजून घेतलं तुम्ही तर 1.5 इंच करायचं। आणि एकदम सोपी ट्रिक जी आहे ती जर तुम्ही वापरली तर काहीच अडचण येणार नाही। छातीचा चौथा भाग जो आहे तो घ्यायचा आणि प्लस अर्धा इंच त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आला 8.5 इंच प्लस अर्धा इंच केलं 9 इंच झालं। 9 इंच बरोबर आहे ते मार्किंग करायचं आहे। आता 9 इंचाची रेडी आहे, तर आपण 10 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 9 इंचावरती घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, याच पद्धतीने आपल्याला इकडे मार्किंग करायची आहे। त्यानंतर आता जो स्लीवचा जो उतार आहे तो आपल्याला द्यायचा आहे 3.5 इंचावरती। व्यवस्थित असं 3.5 इंच जो आहे तो उतार देऊन घ्यायचा आहे। लॉंग स्लीव ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस 3.5 इंचाचा आहे तो उतार आपल्याला देऊन घ्यावा लागतो। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण चारी जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित सरळ रेषेमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर पहा, व्यवस्थित असा हलका शेप देऊन दाखवते आणि त्यानंतर कशा पद्धतीने मार्किंग करतात तेही दाखवते तुम्हाला। प्रॅक्टिसने येणार आहे, परंतु आता व्यवस्थित असं एक्सप्लेन करून दाखवत आहे। जिथे फिटिंग आहे तिथपासून आपल्याला बरोबर आतल्या बाजूने जे आहे ते 1.5 इंच यायचं आहे। आता तुम्ही किती घेताय त्यावरती पण अवलंबून आहे। फिटिंगची जर तुम्ही जास्त शिलाई जी 2 इंचावरती घेत असाल तर सरळ रेषेमध्ये 2 इंचावरती यायचं आहे आणि जर 1.5 इंच घेत असाल तर 1.5 इंच यायचं आहे। वरच्या बाजूने सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला। शोल्डरच्या बाजूने तिथे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही पॉईंट जे आहेत ते असे व्यवस्थित सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने। त्यानंतर आता याचा सेंटर काढून घ्यायचा आहे। इथे आलेला आहे आपलं 6.5 इंच, बरोबर 6.5 इंच आलं, त्याचा सेंटर 3.25 इंचावरती आलेला आहे। 3.25 इंचावरती जिथे आलं तिथे ठेवून घ्यायचं टेप। 1/2 इंच वरच्या बाजूने, 1/2 इंच जे आहे ते खालच्या बाजूने बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असा जो आहे तो आपल्याला स्लीवचा जो आहे शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे। यामध्येच तुम्हाला मी बाहीला जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा याविषयी पूर्ण माहिती पुढे देणार आहे। पूर्ण स्लीव जी आहे ती रेडी करून दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। हे पहा, अशा पद्धतीने देऊन घेतलेलं आहे। अर्धा इंच जे आहे ते अंतर बरोबर आलेलं आहे आपलं। या पद्धतीने स्लीव जी आहे ती तुम्हाला कटिंग करायची असते। त्यानंतर पहा, आता इकडे आपली जी आहे ती बॉटम 4.5 इंच आहे। तर इथे तुम्ही वरती जेवढा घेतलेला आहे पण त्यापेक्षा तुम्ही इथे 2 इंच कमी करून घ्यायचं आहे। फिटिंग करते वेळेस कमी जास्त झालं तर ते कट करून टाकायचं आहे, परंतु घेताना 1.5 इंच घ्यायचं आहे। छोटी स्लीव्ज असेल त्यावेळेस 1 इंच जे आहे ते बॉटमच्या साईडला आपल्याला कमी करून घ्यायचं असतं। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली ड्राफ्टिंग झाली। जशी ड्राफ्ट केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, 2 ओपन पार्ट्स करून घ्यायचे आहेत आणि फ्रंटचा जो पार्ट आहे तो आता इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। बॅक आणि फ्रंट जे आहे ते दोन्हीही व्यवस्थित असे सविस्तरपणे कट झालेले आहेत। या पद्धतीने तुम्ही जर स्लीव्स कटिंग केली, किती नवीन असाल तरी तुम्हाला परफेक्ट येणार आहे, काही अडचण येणार नाही आणि बसणारही खूप सुंदर आहे।
हे पहा अशा पद्धतीने कटिंग करून झाली। आता आपण याला काय करणार आहोत, मेन फॅब्रिक जे आहे ते त्यावरती कट करून घेणार आहोत। आता मेन फॅब्रिक जे आहे ते आपलं पहा दोन्ही बाजूने आपल्याला कमी पडत आहे, परंतु जे कमी पडत आहे ते 1 ते 1.25 इंचावरती कमी पडत आहे, त्यामुळे इथे आपण एकच साईडने जॉईंट देणार आहोत। मी तुम्हाला कितीतरी व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस 3 इंचापर्यंत जर दोन्ही बाजूनी कमी पडत असेल तर जे आहे त्यावेळेस आपल्याला मेन जो ब्लाउज पीसचा कपडा असतो तो दोन्ही बाजूने अटॅच करावा लागतो, परंतु इथे जे आहे ते जास्त कमी पडलेलं नाही आहे, ते फिटिंगमध्ये जाणार आहे जे आपण जॉईंट करणार आहोत, त्यामुळे आपण एकच बाजूने त्याला आता जॉईंट देणार आहोत। पुढे पहा तुम्ही आता हे पहा अशा पद्धतीने स्लीव जी आहे ती आपण आता ही अस्तरची ओपन करून घेतलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर आता किती कमी पडते हे मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर दाखवत आहे। पहा इकडे आपण आता जो आहे तो आपला मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचा तो घेतलेला आहे। आता त्यावरती ठेवून बघायचं आपण, जर 2 इंचापेक्षा जर जास्त असेल तर दोन्ही बाजूनी तुम्हाला जॉईंट द्यावा लागणार आहे, आणि जर 2 इंचापेक्षा जे अंतर आहे ते कमी असेल तर त्यावेळेस द्यायची गरज नाही। आता 1.5 इंच इथे आपल्याला कमी पडत आहे, त्यामुळे एक बाजूला जरी जॉईंट केलं तरी काही अडचण येत नाही, परंतु ज्यावेळेस आपण जॉईंट देतो बाहीला त्यावेळेस तो मागच्या बाजूला यायला हवा, याची काळजी घ्यायची आहे, समोरच्या बाजूला यायला नको आहे। बाहीचा जो मागचा भाग असतो आपण जेव्हा जॉईंट करतो शोल्डरच्या इथे त्यावेळेस जो मागचा भाग असतो तिथे करायचा आहे। आता पहा आता खालची बाजू जी आहे ती सरळ आहे, त्यावरती आपण जो जॉईंट करणार आहोत कपडा तो उलटा त्यावरती ठेवून घेतलेला आहे। खास नवीन शिकणाऱ्यांसाठी एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। हे पहा अशा पद्धतीने करून घेतलं, त्यानंतर परत त्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये बसणार आहे, उचकल्यासारखा असा दिसणार नाही, कुठे झोळ येणार नाही आहे, त्यामुळे हे पहा अशा पद्धतीने तिथे दाब शिलाई आपल्याला देऊन घ्यायची असते। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घेतलं। त्यानंतर आता याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित जॉईंट एकमेकांवरती बरोबर आलं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे। नवीन असाल तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु प्रॅक्टिस करली तर तुम्हाला नक्कीच येणार आहे। आता यावरती आपण जो अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे, आणि बरोबर अर्धा इंच अंतर जे आहे ते शिलाईमध्ये जाईल या हिशोबाने घ्यायचं आहे। हे पहा इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे परत, जिथे जॉईंट दिलेला आहे त्या बाजूला आपला मागचा भाग यायला पाहिजे स्लीवचा, आणि जिथे जॉईंट नाही आहे तिथे समोरचा भाग यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला फक्त। आणि अर्धा इंच बरोबर दोन्ही साईडने जे आहे ते अंतर आहे ते कवर करून घ्यायचं आहे। अर्धा इंच जे आहे ते अंतर आपलं पूर्ण शिलाईमध्ये यायला हवं, याची काळजी घ्यायची आहे। मेन कपडा कमी जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु जे आपण अस्तर कटिंग केलेलं आहे ते बरोबर ॲक्युरेट आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर अर्धाच इंच शिलाईमध्ये जायला पाहिजे। त्यानंतर पहा आता आपल्याला अस्तर ज्या साईडने आहे त्याच बाजूने फोल्ड करून घ्यायचं, आणि त्यावरती परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही दाब शिलाई देता त्यावेळेस जे आहे ते बॉटमच्या साईडला एकदम फिनिशिंगमध्ये बसतं, मागे पुढे होत नाही पहा, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला दाब शिलाई जी आहे ती देऊन घ्यायची असते। नवीन शिकत असाल तर पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच पाहत जा, खूप तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स मी दाखवण्याचा प्रयत्न करते। हे पहा अशा पद्धतीने परत एक वेळा याच्यावरती जे आहे ते आपल्याला 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा, त्याशिवाय तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी काही समजणार नाही आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला लास्टपर्यंत जे आहे ते यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। थोडा एक्स्ट्रा कपडा झाला काही प्रॉब्लेम येत नाही, ज्यावेळेस आपण अस्तर जोडून घेऊ त्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा। मेन फॅब्रिक जे आहे ते कधीही जास्तच ठेवायचं असते। आता तुम्हाला साईडनेही जर शिलाई मारायची असेल तर तुम्ही साईडनेही मारू शकता, परंतु मी डायरेक्ट आता वरच्या बाजूने तुम्हाला जॉईंट करून दाखवणार आहे। हात बसल्यानंतर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्की करू शकता। हे पहा इथे अर्धा इंच जे आहे ते अंतर आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे शिलाईमध्ये, मागचा पुढचा भाग जो आहे तो आपण कट केलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ते आपण जोडून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे याच्यामध्ये ते कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे ॲक्युरेट तुम्ही कट करून घेऊ शकता, आणि ज्यावेळेस अस्तरच्या बाजूचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेतो त्यानंतर पहा व्यवस्थित असं परत आपल्याला एक वेळा उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे। कधी कटिंगमध्ये मागे पुढे जर झालं असेल तर ते चेक करून घ्यायचं आहे। दोन्ही सेंटर टू सेंटर आपले स्लीवचे आहे ते जोडून बघायचे आहेत, आणि उंचीही चेक करून घ्यायची आहे। जर कमी जास्त वाटली तर नक्कीच कट करून टाकायची, आणि जर ॲक्युरेट असेल तर बरोबर आहे। हे पहा अशा पद्धतीने जी आहे ती पूर्ण स्लीव जी आहे ती आपली रेडी झालेली आहे। 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण छोट्या मोठ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। भेटूया आपण आता अशा छानशा व्हिडिओमध्ये।
हे पहा अशा पद्धतीने फोल्ड केलं, सेंटर टू सेंटर जो आहे तो बरोबर आहे. चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.